वार्तांकन रोखठोक बातमी। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जळगाव जिल्हा अधीक्षक डॉक्टर वी.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर अवैध दारू विक्रेत्यांविरोधात मोठी धडक मोहीम राबवण्यात आली। यात लाखो रुपये किमतीचे दारू रसायन नष्ट करणारे सुमारे 44,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर कारवाईचे जिल्ह्यात स्वागत होत असून या कार्यामध्ये असेच सातत्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। जिल्हा अधीक्षक डॉक्टर वी.टी. भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक अशोक तारू, दुय्यम निरीक्षक योगेश सूर्यवंशी, चोरवड सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक देवेंद्र सूर्यवंशी, नरेंद्र पाटील, राहुल सोनवणे, विठ्ठल हटकर, नंदकिशोर पवार व गोकुळ अहिरे यांच्या पथकानं सदर कारवाईला अंजाम दिलाय। रावेर हद्दीत खिरवाड, लोहारा, निंबोरा व पुरी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध हातभट्टी दारूच्या व्यवसायावर धाडी टाकल्या गेल्या। या कारवाईत हजारो लिटर दारूचे कच्चे रसायन नष्ट करून गुन्हे दाखल केले गेले। या कारवाईत 44,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। महाराष्ट्र दारूबंदी कलम 1999च्या कलम 93 नुसार ही कारवाई केली असून 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींविरुद्ध उपविभागीय दंडाधिकारी यांनी 1 लाख रुपये किमतीचा चांगल्या वर्तवणुकीचं बंधपत्र घेतलं आहे। त्यातून 8 लाखांचा निधी शासन जमा होणार आहे। या कारवाईचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून सदरच्या कारवाईत सातत्य असावे अशी मागणी होतीये। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।